अनन्या अभ्यासाला चल, डान्स नको करू आता. ओके मम्मा. हाय फ्रेंड्स, आज आहे गुरुपौर्णिमा. तुम्हाला गुरुपौर्णिमाची हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला एकलव्याची स्टोरी सांगणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला श्लोक म्हणेन. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुम्ही तुमच्या गुरूंना शुभेच्छा दिल्या ना. चला तर मग आपण स्टोरी स्टार्ट करूया. एकलव्य एका जंगलात राहत होता. तो एक बिल्ल होता. त्याला धनुर्विद्या शिकायची होती. गुरु द्रोणाचार्याकडे गेला आणि म्हणाला, गुरु द्रोणाचार्य, तुम्ही मला धनुर्विद्या शिकवाल का? गुरु द्रोणाचार्य म्हणले, नाही, मी फक्त राजांच्या मुलांना शिकवतो. मग एकलव्याला खूप वाईट वाटलं, तरी पण तो रडला नाही. म्हणून त्यांनी गुरु द्रोणाचार्याची मूर्ती बनवली आणि रोज त्याच्यासमोर प्रॅक्टिस करायचं. एक दिवशी आणि त्यांचा कुत्रा एकलव्यावर खूप खूप भुंकला. मग एकलव्याने त्याच्या तोंडात बाण टाकले. असे बाण टाकले की रक्ताचा एक थेंब पण नाही आला आणि तो चुप बसला. हे सगळं गुरु द्रोणाचार्य बघत होते. आणि मग ते एकलव्य जवळ आले आणि त्यांनी त्यांची मूर्ती पाहिली. आणि मग ते म्हणले, मी गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला त्यांची गुरुदक्षिणा मागितली. आणि मग एकलव्य म्हणला, हो गुरुजी, तुम्हाला काय पाहिजे मी देतो. मग गुरु द्रोणाचार्य म्हणले, मला तुझा अंगठा दे, उजव्या हाताचा अंगठा दे. मग एकलव्य म्हणला हो, आणि त्याने त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून दिला. मग तेव्हापासून गुरु द्रोणाचार्याचा एकलव्य सगळ्यात फेवरेट शिष्य झाला. ही होती स्टोरी. फ्रेंड्स, तुम्ही पण तुमच्या आई बाबांचं, आजी आबांचं, गुरूंचं, ह्या सगळ्यांचं ऐका. ही होती आजची स्टोरी.